विद्यार्थी मित्र हो, माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला आपण 11वीत प्रवेश घेतल्यानंतर राज्यशास्त्र हा विषय नवीनच स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासत आहोत. त्याच्यात आपण 4 घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यापैकी 2 घटक हे प्रथम सत्राला अभ्यासणार आहोत. मग 2 घटकामध्ये राजकीय संकल्पना आणि दुसरा घटक तुलनात्मक शासन आणि राजकारण अशा ह्या 2 घटकांचा अभ्यास आपण करणार आहोत. पहिल्या घटकामध्ये म्हणजे राजकीय संकल्पनेमध्ये आपण राज्य आणि आधुनिक शासन संस्थांचा उदय या संकल्पना स्पष्ट करता येतील. स्वातंत्र्य, समता, हक्क आणि न्याय या राजकीय संकल्पना जाणून घ्याव्या लागतील. या राजकीय संकल्पनांचा भारतातील सामाजिक विकासावर होणारा परिणाम जाणून घेणे. दुसऱ्या घटकामध्ये अमेरिका, इंग्लंड व भारताच्या राजकीय व्यवस्थेतील साम्य व फरकाचे मुद्दे स्पष्ट करता येणे. राजकीय पक्ष आणि दबाव गट यांची सामाजिक व राजकीय बदल आणि आर्थिक भूमिका याचा आपण अभ्यास करणार आहोत. मग त्याच्यात आपल्याला जगाचा नकाशा बघायचा आहे. त्या जगाच्या नकाशामध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे राजकीय संकल्पना. त्याच्यानंतर प्रस्तावना, राज्य पहिलं प्रकरण असेल. दुसरं प्रकरण स्वातंत्र्य आणि हक्क. तिसरं प्रकरण समता आणि न्याय. आणि दुसऱ्या भागात तुलनात्मक शासन आणि राजकारण. त्याच्यात प्रस्तावना. चौथं प्रकरण असेल संविधानिक शासन. त्याच्यानंतर 5वं प्रकरण प्रतिनिधित्वाची पद्धती. आणि त्याच्यानंतर आपण 6वं प्रकरण. असे आपण 6 प्रकरण अभ्यासणार आहोत. मग आपण आता सुरुवातीला विषय प्रवेशात जाऊया. यावर्षी प्रथमच आपण राज्यशास्त्र हा एक स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासणार आहोत. शाळेत तुम्ही हा विषय इतिहास आणि नागरिकशास्त्र म्हणजे तुम्ही 9वीत नागरिकशास्त्र आणि इतिहास तो आता राज्यशास्त्र म्हणून आपण 11वीत आपली 9वी आणि 10वीत अभ्यासला. परंतु आज आपण राज्यशास्त्र हा स्वतंत्र विषय अभ्यासणार आहोत. नागरिकशास्त्र या विषयात तुम्ही व्यक्तीचे हक्क आणि कर्तव्ये याविषयी माहिती करून घेतली आहे. आणि राज्यशास्त्र या विषयात राजकीय व्यवस्था आणि संविधानाचा अभ्यास देखील आपण केला आहे. आता आपण राज्यशास्त्राचा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यास करताना त्यांच्या वेगवेगळ्या मिती समजून घेण्याची गरज आहे. 11वी आणि 12वीत याचा प्रामुख्याने विचार करायचा आहे. त्याच्यात पहिलं म्हणजे राज्यशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पनांची ओळख, तुलनात्मक शासन आणि राजकारण, लोक प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध विषयाच्या व्याप्तीचा समग्र दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठीचा पाया या पुस्तकाद्वारे तयार केला जाणार आहे. म्हणजे विशेष करून म्हणजे आपल्या ह्या राज्यशास्त्र विषयाच्या व्याप्तीचा जो समग्र दृष्टिकोनातून अभ्यास आणि त्याचा पाया ह्या 11वीच्या पुस्तकाद्वारे तयार केला जाणार आहे. म्हणजे 11वीचा अभ्यासक्रम म्हणजेच राज्यशास्त्राचा पाया. म्हणजे 12वीचा पाया आपण आता सुरुवात करणार आहोत. या पुस्तकात 4 भाग आहेत. राज्यशास्त्राच्या पारंपरिक क्षेत्राशी हे 4 विभाग संबंधित आहेत. प्रत्येक विभागात स्वतंत्र प्रस्तावनेच्या मदतीने तुम्हाला त्या क्षेत्राची ओळख करून दिली आहे.
ती जरूर अभ्यासायची आपल्याला. त्यामुळे तुम्हाला विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल. प्रत्येक शाळेत आपण पाहिलं आहे, म्हणजे 9वी-10वीला जो आपण राज्यशास्त्र हा विषय अभ्यासला आहे, त्यापेक्षा या ठिकाणी आपण डीपमध्ये जातो आहे, वेगळा अभ्यास करणार आहेत. तसंच इयत्ता 12वीत या क्षेत्रात घडून आलेले नवीन बदल आपण अभ्यासणार आहोत. उदाहरणार्थ जागतिकीकरण, मानवतावादाचे आस्थेचे विषय, पर्यावरण, दारिद्र्य इत्यादी सारख्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा अभ्यास आपण करणार आहेत. शासन आणि लोकप्रशासन या क्षेत्रात आपण सुशासन आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्याशी संबंधित बाबी अभ्यासणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासताना 1991 नंतरचे जग प्रामुख्याने अभ्यासणार आहोत. या 2 वर्षात आपण विषयाच्या मिती व विषयाच्या प्राथमिक ओळख याच्याही पलीकडे जाणे अपेक्षित आहे. म्हणजे विषयातील काही संकल्पना तुम्ही दैनंदिन व्यवहारात वापरणे अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्हाला उच्च शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडावे याचे मार्गदर्शन मिळेल. तुम्ही सेवाभावी कार्य आणि सामाजिक कार्य देखील करू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतात. तेवढंच नाही तर आपण स्पर्धा परीक्षेच्या अगदी जवळ जाऊन स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी अगदी चांगलं वातावरण आपल्याला मिळू शकतं. जगाच्या नकाशाचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहेत. उदाहरणार्थ आता उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, त्याच्यानंतर आफ्रिका, आशिया खंड. आशिया खंडामध्ये माहिती आपल्याला मोठे मोठे देश, रशिया असेल, चीन असेल, भारत आहे, ऑस्ट्रेलिया खंड आहे. हे जे सर्व खंड आहेत ह्या जगाच्या नकाशाची आपण या ठिकाणी माहिती पण घेणार आहोत. ती माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आज आपण सुरुवात करूया. विभाग पहिला. विभाग पहिला आहे राजकीय संकल्पना. विशेष म्हणजे या ठिकाणी राजकीय संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे. राजकीय संकल्पना यामध्ये आपण जे आदर्शवाद म्हणजे जे काही आपल्याला आदर्श होऊन गेलेत, राजकीय नेते असतील, उदाहरणार्थ महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा इतर जे विचारवंत होऊन गेलेले आहेत. कम्युनिझमबाबत आपल्याला माहिती आहेच. अनेक बाबी आपल्याला या ठिकाणी शिकता येतील. ह्या राजकीय संकल्पनेमध्ये आपल्याला नागरिकत्वाबाबत किंवा आपल्या राज्यशास्त्राचे जे जनक आहेत ते म्हणजे ॲरिस्टॉटल यांनी देखील राज्यशास्त्राच्या निर्मितीमध्ये, राज्यशास्त्र हा विषयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि म्हणून आपण सुरुवातीलाच 11वीच्या राज्यशास्त्रामध्ये पहिलं प्रकरण जे अभ्यासणार आहोत ते प्रकरण म्हणजे राजकीय संकल्पना. राजकीय संकल्पना हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण आपले कुटुंब, समाज, प्रदेश, देश इत्यादीबाबत बोलत असते. त्यातील काही सामाजिक आणि काही राजकीय स्वरूपाच्या संस्था देखील आहेत. राजकीय संस्था ह्या शासनाशी संबंधित असतात. त्यात संसद, मंत्रिमंडळ, न्यायमंडळ. शासन संस्थेची हे 3 अंग आहेत. संसद म्हणजे कायदेमंडळ, मंत्रिमंडळ म्हणजे कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ही शासन संस्थेचे 3 अंग आहेत. आपण एका देशाचे नागरिक म्हणून आपल्याला काही हक्क देखील असतात आणि आपली काही कर्तव्ये देखील असतात. ती संविधानात आणि कायद्यात नमूद केलेली असतात आणि आपण हे नियम पाळणे अपेक्षित असते. म्हणजे प्रत्येक नागरिकाने त्या राज्यातील शासनाने घालून दिलेले जे नियम असतात, राज्यघटनेनुसार जे कायदे असतात त्याचं पालन करायचं असतं. एखाद्या परदेशी व्यक्तीला देखील तो ज्या देशात राहतो त्या देशातील नियम पाळावेच लागतात. मग आपण कोणत्याही देशात गेलेलो असलो, उदाहरणार्थ आपण इंग्लंडमध्ये गेलो
तर त्या इंग्लंडचे नियम आपल्याला पाळावे लागतील. एक नागरिक म्हणून आपण काही प्रश्नांना सामोरे जात असतो. मी राज्याच्या नियमाचे पालन का करावे असा प्रश्न देखील आपल्या मनात येतो. वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कोणत्या मर्यादा असतात, मला न्याय कुठे मिळू शकतो. अनेक विचारवंतांनी यासारख्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यक्ती आणि राज्य संस्था यांच्यातील संबंध समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. व्यक्ती आणि राज्य संस्थेमधील संबंध किती दृढ आणि चांगले होतील याच्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. समाजात आणि राज्य संस्थेत व्यक्तीचे कार्य ही देखील महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी अनेक विचारवंतांचं महत्त्व आहे. महात्मा गांधींचं स्वराज्य असेल याबाबतचा जो विचार आहे, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्याय यांची उदाहरणं असतील, तसेच पाश्चात्य विचारवंतामध्ये देखील नागरिकत्वाबाबत ॲरिस्टॉटल, लॉक यांच्या हक्काबाबतचा सिद्धांत, स्वातंत्र्याबाबतचे मिलचे विचार, कम्युनिझमबाबत मार्क्स यांची मांडणी आणि जॉन रॉल यांचे न्यायाच्या सिद्धांतावरील विश्लेषण ही त्याची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आणि या व इतर विचारवंताच्या योगदानाच्या आधारेच आपण स्वातंत्र्य, न्याय, समता, लोकशाही इत्यादी संकल्पना देखील समजू शकतो. त्या संकल्पनाचा अर्थ देखील समजू शकतो. राजकीय विचाराच्या विश्लेषणाच्या आधारेच आपल्याला राजकीय सिद्धांताचा आणि संकल्पनांचा अभ्यास करता येतो. राजकीय सिद्धांत आणि संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. या विभागामध्ये आपण ज्या काही राजकीय संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत, काही महत्त्वाच्या राजकीय संकल्पनांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहेत. महत्त्वाच्या ज्या राजकीय संकल्पना असतील त्या आपल्याला आयुष्यात खूप कामात येतील. दैनंदिन जीवन जगत असताना देखील त्या आपल्याला मदत करतील. त्यात स्वातंत्र्य, समता, हक्क आणि न्याय, तसेच राष्ट्र असेल, राष्ट्रवाद असेल या देखील संकल्पना आहेत. आणि या भारतातील 3 प्रकरणे आपण म्हणजे ह्या भागात आपण 3 प्रकरणांचा अभ्यास करणार आहेत. पहिला भाग मी सांगितलं तुम्हाला, पहिला आणि दुसरा हे 2 भाग आपल्याला प्रथम स्तराला येतील. या दोन्ही भागापैकी पहिला जो भाग आहे त्या पहिल्या भागामध्ये 3 प्रकरणं, दुसऱ्यामध्ये 3 प्रकरण, असे 6 प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग या ठिकाणी पहिलं प्रकरण असेल राज्य, राष्ट्र, राज्यवाद, राज्य आणि शासन या संकल्पनांवर या प्रकरणात चर्चा केली आहे. या संकल्पना दरम्यानचे संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पहिलं प्रकरण आहे आपलं राज्य, दुसरं प्रकरण आहे स्वातंत्र्य आणि हक्क. या प्रकरणात आपल्याला स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना सांगितलेल्या आहेत. या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. या संकल्पना समाजातील व्यक्तीच्या स्थानाबाबत आहेत. स्वातंत्र्य आणि संकल्पना म्हणजे कुठल्याही प्रकारे स्वातंत्र्य आणि हक्क हे मानवाला अत्यंत महत्त्वाचे आहेत. समता आणि न्याय हे तिसरं प्रकरण. हे प्रकरण समता आणि न्याय याच्यावर आधारित आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. आणि या संकल्पनांचा संबंध सामाजिक व्यवस्थेशी येतो. या सर्व संकल्पनांची चर्चा भारताच्या संदर्भात देखील केली गेली. तर विद्यार्थी मित्रहो, माझे चॅनल आवडलं असेल तर लाईक करा. विद्यार्थी मित्रहो, माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.